कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी परवाच या ठिकाणी एक पत्रकार परिषदेत माहिती दिली। त्यामध्ये ते असं म्हणतात की आलमट्टीची 524.256 उंची वाढवल्यानंतर महाराष्ट्राला या ठिकाणी पुराचा धोका नाही। हा कशाच्या आधारावर त्यांनी हे ठरवलं आणि त्यांनी ही माहिती लोकांना दिली, हे कशाच्या आधारावर दिली याची माहिती आम्हाला मिळावी। आणि त्याचबरोबर त्यांनी जे उंची वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे। मग आलमट्टीची ही जर उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर पाण्याखाली जाणार हे ठरलेलंच आहे। 15 फुटाची उंची या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजे 56.6 फूट पाणी जे 2019ला सांगलीमध्ये होतं ते आता 71 फुटापर्यंत पूल या ठिकाणी पूर्णपणे बुडेल। आणि पूल जर पूर्णपणे बुडला तर सांगली पूर्णपणे पाण्याखाली जाईल असा धोका या ठिकाणी असताना राज्य शासन महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी अजून का गंभीर नाही, यावरती का हालचाली करत नाही किंवा यावरती चर्चासुद्धा घेताना दिसत नाही। मात्र कर्नाटक सरकार आणि त्यांचं विरोधी पक्ष सगळे एकत्र येऊन उंची वाढवणे आणि पाणी अडवणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी चालू असताना दिसतो। मात्र राज्य शासन का गप्प आहे याचं आम्हाला कोडं पडलेलं आहे। अनुमती कर्नाटक सरकारने दिली असं म्हटलं ते खरं आहे? अनुमती कर्नाटक सरकारने दिली असे त्यांनी जे म्हणलेलं आहे ते कशाच्या आधारावर ते बोलतात हे आम्हाला काय माहिती नाही। कारण त्यांनी या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की अनुमती आहे, मग ती अनुमती कुणाची आहे? कारण केंद्रीय जल आयोगाची या ठिकाणी अजूनसुद्धा परवानगी त्यांना दिलेली नाही आहे। केंद्रीय जल आयोगाने लवादाने या ठिकाणी त्यांना ज्यावेळेला परवानगी दिली होती त्याच वेळेला आंध्र आणि तेलंगणाने त्याला स्टे दिलेला आहे। स्टे असताना सुप्रीम कोर्टाचा आणि केंद्रीय जल आयोगाचा परवानगी नसताना ह्यांनी जो या ठिकाणी निकष काढलेला आहे की तो बांधता येते, उंची वाढवता येते, ते कशाच्या आधारावर काढलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाने त्यांची चौकशी करावी आणि याच्यावरती एक चांगला विस्तृत आराखडा तयार करून राज्य शासनानं सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे असं आमचं अजून या ठिकाणी मत आहे। नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक दिवान। कर्नाटकचे आमदार मान्य लक्ष्मण सवदी यांनी परवाच एक स्टेटमेंट दिलेलं आहे 31 तारखेला की यंदाच्या वर्षी काही झालं तरी आलमट्टी धरण हे 524 मीटर उंचीनं पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा करणार आहे। साधारण कर्नाटक सरकारमधले विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष सर्वांनी मिळून 524 मीटर हा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या न्यायाच्या विरोधात जाऊन ते पूर्ण क्षमतेनं पाणी अडवणार आहेत। आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्या पाण्याचा महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक या हद्दीतल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी मदत होणार आहे। परंतु 519 मीटरला आज सांगलीमध्ये जवळजवळ 15 दिवस पाणी 54 फुटानं अडून इथल्या कृष्णाकाठच्या सर्व शेतकरी बांधव आणि नागरिकांना शेतीच्या आणि राहण्याच्या व्यवस्थेमध्ये त्या पाण्याचा प्रचंड फटका बसतो। 524 मीटरनं जर पाणी अडवलं तर साधारण सांगली आयर्विन ब्रिजच्या ठिकाणी 71 फूट उंची होऊन सांगलीमध्ये 15 फुटाचं आणखीन फ्लड सिच्युएशन वाढणार आहे। तर या पाण्याचा जो काय कर्नाटक सरकार अडवण्याचा प्रयत्न करत आहे ते पूर्णपणे गैर आहे आणि त्याचा लोकांना नुकसानच होणार आहे। एवढं सगळं असून त्यांनी वारंवार सांगूनसुद्धा महाराष्ट्र शासन मात्र या गोष्टीकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। गेले 3-4 वर्ष आम्ही सातत्यानं महाराष्ट्र शासनाकडं याबाबत पुरावे दाखल केलेले आहेत, अहवाल दिलेले आहेत, शासनाकडं लेखी म्हणणं मांडलेलं आहे। आम्ही विविध प्रकारे शासनाला सांगूनसुद्धा शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। 2019ला आपण बघितलेलं आहे की सांगलीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये ब्रह्मनाळसारख्या ठिकाणी दुर्दैवी घटना करून बरेच लोक मृत्युमुखी पडले होते। बहुतेक शासनसुद्धा पूर्ण सांगली पाण्याखाली जायची वाट बघत आहे का असं आम्हाला शंका वाटत आहे। त्यासाठी आम्ही कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीनं सोमवार 6 एप्रिलपासून जनसंवाद यात्रा कृष्णाकाठाला आयोजित केलेली आहे आणि आम्ही ती 9 तारखेपर्यंत राबवणार आहोत। सर्व काठांना आम्ही जाऊन जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना महाराष्ट्र सरकार कसं दुर्लक्ष करत आहे याविषयी जनजागृती करणार आहे।